सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या दोडामार्ग तालुक्यातील रोनापाल गावात ओंकार हत्तीचा वावर वाढलाय, त्यामुळे शेतकरी भीतीच्या छायेत आहेत. बागायती भागात फिरणारा हत्ती नुकताच फणसाच्या बागेत फणस खाताना दिसला. ओंकार हत्तीने रोनापाल गावात धुमाकूळ घातलाय. काजू बागायतीत हत्ती वावरत असल्याने शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे, त्यामुळे त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळतं. महाराणी ताराबाईंबाबतच्या वक्तव्यावरून जैन समाजातच दुही. आचार्य पद्मसागर यांनी माफी मागावी, निलेशचंद्र मुनींची मागणी. तर ताराराणींचं धर्मांतर सुरू असताना सत्ताधारी गप्प का, राऊतांचा खडा सवाल. सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाचा विषयच नाही. विलिनीकरणाची चर्चा अजितदादांसोबत झाली होती. शरद पवारांच्या नेत्यांची नेतृत्वाच्या मुद्द्याला सोयीस्कर बघल, तर सुनेत्रा पवारांच्या दिल्ली दौऱ्याकडे राज्याचं लक्ष. भुंदूखरातचा अनेक जैन धार्मिक व्यावसायिकांना मासे खायला भाग पाडत गंडा. तर पुण्यातील मुलीच्या नावे असलेला आलिशान फ्लॅट चौकशीच्या रडारवर. खरातनं टॅक्स चुकवेगिरी केल्याचाही संशय. भारतातल्या व्यावसायिकांना अमेरिका विरुद्ध इराण युद्धाच्या झळा. व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत वाढ. तर युद्धामुळे डॉलर इंडेक्स घसरल्यानं सोन्या चांदीचे दर वधारले. समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात 8 महिला मजुरांचा मृत्यू. पिकअप गाडीला मागून येणाऱ्या ट्रकची जोरदार धडक. मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या वारसांना मदत जाहीर. राज्यभरात अनेक ठिकाणी जोरदार वाऱ्यासह गारांचा वर्षाव. पुढचे 4 दिवस सतर्कतेचे. हजारो हेक्टरवरची पिकं भुईसपाट. शेतकरी हवालदिल. डिजिटल पद्धतीने पहिल्यांदाच भारताच्या 8व्या जनगणनेला सुरुवात. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहांनी ऑनलाईन केली स्वगणना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.